नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आता पितृपक्ष चालू झालेला आहे आणि या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, काय करायचं आहे, काय करायचं नाही, या सर्व गोष्टी मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू धर्मात पितृपक्षात देह सोडणाऱ्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण अर्पण करण्याची परंपरा आहे. याला श्राद्ध असं म्हणतात. जर तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी श्राद्धविधी करत असाल तर तुम्हाला ते करण्याची पद्धत आणि शुभवेळ माहीत असायला हवी. यावर्षी पितृपक्ष हा 18 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेले कर्म होय. असे मानले जाते की मृत्यूनंतरचा देव यमराज या काळात आत्म्याला मुक्त करत असतो, जेणेकरून तो आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे जाऊन प्रसाद घेऊ शकेल. पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण केले जाते. पुराणातही या संबंधीचे महत्त्वाचे वर्णन आढळते. पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी कोणती वेळ उत्तम आहे, आता आपण ते पाहू. पितरांना कोणत्या वेळी नैवेद्य दाखवावा हे जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे. यावेळी सूर्याला जल अर्पण केल्याने आणि तर्पण केल्याने हे श्राद्धविधी पितरांपर्यंत पोहोचत असते. यासाठी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ यामध्ये सकाळी 11:30 ते 12:25 पर्यंतचा काल शुभ मानण्यात आला आहे आणि 12:25 ते 1:24 हा दुपारी रोहिणी काल मानला आहे आणि दुपारी 1:14 ते दुपारी 3:41 पर्यंतचा हा काळ अपराह्न काल म्हणून मानला गेला आहे. म्हणून तुम्ही 11:30 नंतर दुपारी 3:41 पर्यंतच्या कालखंडात आपल्याला दुपारी नैवेद्य ठेवायचा आहे. हा नैवेद्य तुम्ही घराच्या छतावरती ठेवू शकता. रोज जरी संपूर्ण जेवण तुम्हाला शक्य नाही झालं तरी दही भाताचा नैवेद्य तरी रोज पितरांसाठी ठेवायचा आहे आणि सर्व पितृ अमावस्येला आपल्याला संपूर्ण भाज्या, पूर्ण नैवेद्य आपल्याला बनवून सर्व पितृ अमावस्येला आपल्या घराच्या छतावरती ठेवायचं आहे. शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते. दुपारी 12 वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते. सूर्याला अग्नीचे उगमस्थानही मानले आहे. यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी हे केले जाणारे श्राद्ध ज्योतिषांच्या मते पितरांची पूजा करण्यासाठी आणि श्राद्धविधी करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला आहे. या 15 दिवसात आपल्याला जेवढे होईल तेवढी पितरांची सेवा करायची आहे आणि त्यांना नैवेद्य द्यायचं आहे. आपल्याला जेवढे अन्नदान करता येईल तेवढे अन्नदान या काळामध्ये द्यायचं आहे. आता आपण पाहू की पितृपक्षात कोणत्या 10 गोष्टी अशा आहेत की त्या आपण करू नये आणि कोणत्या 10 गोष्टी अशा आहेत की त्या आवर्जून करायला हव्यात. तर आपण पहिला पाहू, पितृपक्षामध्ये अजिबात या गोष्टी करू नये. तर संपूर्ण पितृपक्षात मांसाहार, मदिरापान हा करायचा नाही. यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत. कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये. नवे घर, नवीन जमीन, वाहन खरेदी करू नये. मात्र त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे, पूर्वतयारी आधी तुम्ही जर जास्तच गरज असेल तर तुम्ही करू शकता. घर जुने असेल तर त्याची दुरुस्ती करण्याचे काम या काळात करू नये. फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तूही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे. घरातील कोणताही भाग हा अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी. कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये. खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा. आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये. तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल, म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तर तुम्ही वरील नियम तुम्ही सुद्धा पाळणे आवश्यक आहेत. आता आपण पाहू की पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण आवर्जून करायला हव्यात. श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे. यात जल, तीळ, कुश, पुष्पाचा वापर करावा. पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, केस, नखे यांची स्वच्छता जरूर करावी.
आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी. दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे. ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे. सात्विक भोजन करावे. लसूण, कांदा यांचा वापर अजिबात करू नये. दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत अवश्य करावी. संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा नक्की गाव्यात. मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी. मुंग्यांसाठी साखर आणि इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवाव्यात. घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी, अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात. घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी. तर बघा मित्र हो, आपण पितृपक्षाच्या कालावधीमध्ये काय करावे आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून घेतलेली आहे. तर आपल्याला पितृपक्षामध्ये जेवढी सेवा करता येईल तेवढी आपल्याला पितरांच्यासाठी सेवा करायची आहे. जास्तीत जास्त अन्नदान करायचं आहे. सूर्याला जल वाहायचं आहे आणि तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून दिवा संध्याकाळचा लावून ठेवायचा आहे. आणि नंतर मुख्य जनावरांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे. आणि पितृपक्षात दररोज गाईला चारा खाऊ घालावा. जेवण करताना गाईसाठी पहिली पोळी ही बाजूलाच ठेवावी. पितृपक्षामध्ये स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे. पितरांचे स्मरण करताना काळे तीळ, फूल, दूध आणि जव पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करावे. पितृपक्षात दररोज अन्नाचे पान हे बाजूला ठेवायचं आहे. ते अन्न गाय, कावळा आणि कुत्रा इत्यादी प्राण्यांना खाऊ घालावे. पितृपक्षात काळे तीळ यांना दान करावे. पितृपक्षामध्ये ब्राह्मणाला आमंत्रण देऊन पितरांची पूजा, तर्पण नक्की करून घ्यावी. आणि या काळामध्ये अग्नीमध्ये खीर अर्पण करावी. जेवणातील घास हा प्रत्येक वेळेला वेगळा काढून ठेवावा. अशा प्रकारे तुम्हाला या पितृपक्षामध्ये सेवा करायची आहे. तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल तेवढी तुम्हाला पितृदोष हा मुक्त होऊन जाईल आणि घरामध्ये सुख शांती लाभून जाईल. म्हणून या 15 दिवसामध्ये आपल्याला पितरांची जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढं करायचं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लागण्यासाठी आपल्याला हे सर्व सेवा करायच्या आहेत. आणि रोज आपल्याला पितृशांती स्तोत्र म्हणायचं आहे. तर बघा मित्र हो, आजची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.